विधानसभा निवडणुकीचा राज्याचा ज्या पद्धतीने कल येतो आहे, महायुती आणि भाजपला कुठेतरी आघाडी मिळताना या ठिकाणी दिसून येत आहे आणि एकूणच भाजपच्या काही ठिकाणी कार्यकर्त्यांनी जल्लोष देखील या ठिकाणी सुरू केले आहे। आपल्यासोबत देवेंद्र फडणवीस यांचे मोठे बंधू आशिष फडणवीस आहेत। भाऊ, काय सांगाल, ज्या पद्धतीने कल येतोय पुन्हा भाजप महायुतीचं सरकार राज्यामध्ये येताना दिसतंय, काय तुमची पहिली प्रतिक्रिया? गेल्या 6 महिन्यातली जी सगळ्यांची ही मेहनत आहे, देवेंद्रजींची मेहनत आहे, कार्यकर्त्यांची मेहनत आहे, त्याची ही पोचपावती आहे असं मला वाटतं। मागच्या वेळेस उपमुख्यमंत्री पदावरती देवेंद्रजींना राहावं लागलं होतं आणि त्यांनी पक्षाचा आदेश म्हणून मान्य देखील केलं होतं। आता कुठेतरी कार्यकर्त्यांची भावना जी आहे ती ज्या पद्धतीने आकडे समोर येत आहे, उफळून येत आहे की देवाभाऊ जे आहे ते भावी मुख्यमंत्री आता पुढचे मुख्यमंत्री हवेत। कुटुंबाचे तुम्ही सदस्य म्हणून तुम्हाला काय वाटतं? नक्कीच कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांना आणि कार्यकर्त्यांना हे नक्कीच वाटतं आहे की देवेंद्रजीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे। ज्या पद्धतीने लोकसभेचा निकाल आला होता, काँग्रेसने कुठेतरी महाविकास आघाडीने सरशी घेतली होती महाराष्ट्रामध्ये, विदर्भामध्ये पुन्हा त्याच पद्धतीने कल लागू शकतो असा देखील अंदाज वर्तवला गेला। मात्र कुठेतरी त्याही पलीकडे म्हणजे लोकांच्या अपेक्षेपेक्षा वेगळा निकाल जो आहे तो येताना दिसून येतोय। काय वाटतं, देवेंद्रजी यामध्ये किती महिने असतील? मला वाटतं की देवेंद्रजींचा फार मोठा वाटा आहे। देवेंद्रजींनी गेल्या 6 महिन्यामध्ये महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात जाऊन जे काय लोकसभा निवडणुकीमध्ये विषय मागे पुढे झाले होते त्या सगळ्या विषयांवर काम करून ही विजयश्री परत खेचून आणलेली आहे। भाऊ, मला तुम्हाला विचारायचं, तुम्ही दक्षिण पश्चिममध्ये देवेंद्रजीचा काम बघितलेलं आहात। देवेंद्रजींना महाराष्ट्राबरोबर त्यांच्या मतदारसंघामध्ये देखील प्रचार त्यांना करावा लागला, पण एकूणच धुरा जी आहे ते कार्यकर्त्यांवर होती। कशी आज काय वाटतं तुम्हाला जो निकाल हाती येतोय? देवेंद्रजीची कार्यकर्त्यावर खूप मोठं प्रेम आहे आणि आमचं संघटन एवढं मजबूत आहे का देवेंद्र सांगितलं तुम्हीच देवेंद्रजी म्हणून प्रचार करा। त्यामुळे आम्ही म्हणजे इलेक्शन असो नसो आमची संघटनेचं कार्य चालू राहते। कार्यकर्ते प्रत्येक गोष्टीत तयार असतात, परंतु देवेंद्रजीचा स्वभाव जो शांत स्वभाव आहे का त्यांनी मागे सीटा जास्त असताना सुद्धा वरतून आदेश आल्यानंतर उपमुख्यमंत्रीपद स्वतः घेतलं, ही त्यांचं खूप मोठेपण आहे एवढ्या शांत स्वभावाचे। आणि आज आम्हाला कार्यकर्त्याला वाटते का आमचं संघटन आणि कार्यकर्त्याचं कौशल्य आम्ही त्यांच्या पणाला लावतो नेहमी BJPसाठी, आणि यावेळेस ते मुख्यमंत्री व्हावं ही आमची इच्छा आहे। नक्कीच कार्यकर्त्यांची भावना आहे। मुख्यमंत्री आपल्यासोबत भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा शिवानी दानी येते आहे। ताई, काय सांगाल, निवडणुकीपूर्वी ज्या पद्धतीने लाडकी बहीण योजना आली आणि देवेंद्र फडणवीस यांना एक नवा नाव मिळालं, देवाभाऊ, कसं पाहता आता सध्याला निकाल हाती येतोय? आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ देवाभाऊ यांना जे महिलांनी प्रचंड भरभरून यश दिलं आहे ते आपल्याला आज निवडणुकीच्या निर्णयामध्ये दिसत आहे। युवकांसाठी अप्रेंटिसशिपची योजना असेल, विविध कंपन्यांना महाराष्ट्रात आणणं असेल, त्यामुळे तरुण मोठ्या प्रमाणामध्ये देवेंद्रजींच्या सोबत आहेत, हेही सुद्धा आजच्या या निवडणुकीमध्ये लक्षात येत आहे। एकंदरीतच आमच्या सर्वांच्या हृदयातले मुख्यमंत्री हे पुन्हा मुख्यमंत्रीपदी आरूढ व्हावे ही आमच्या सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे। सेलिब्रेशनची तयारी कशी असणार नागपूरची? हम अभी से क्या बताया क्या हमारे दिल में है, आता बघू काय कशा प्रकारे सेलिब्रेशन। नक्कीच आपण पाहू शकतो की भाजपचे पदाधिकारी जे आहेत ते आनंद व्यक्त करताना या ठिकाणी दिसून येत आहे। एकूणच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठे बंधू आशिष फडणवीस यांनी देखील ते मुख्यमंत्री व्हावे अशी कुटुंबियाची भावना आहे अशी त्यांनी जे आहे ते लोकशाही मराठीशी बोलताना व्यक्त केली आहे। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर।